नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मैदान चालू आहे महाराष्ट्र केसरीचं. या मैदानामध्ये आत्ता बकासूरची गाडी पळाली गट क्रमांक 1मध्ये, तास क्रमांक 5वरून. काय गाडी पळाली मित्रांनो. या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला द्वादशम हिंद केसरी देव, आपला सगळ्या महाराष्ट्राचाच नाही तर अखंड 14 देशामध्ये हे बैलगाडी शर्यत क्षेत्र बघितलं जातं. त्यांचासुद्धा लाडका बकासूर आज पैरा होता. बकासूरचा पैरा आहे. बकासूरचा मुळशीचा वजीर, आणि ही जोडी काय पळाली मित्रांनो. आदत वयापासून हा वजीर पळतोय आणि आदत वयामध्ये 1 नंबरचा मान पटकावून बकासूरने त्याच्यासोबत पटकवला होता दोघांनी. आणि तोच पैरा जो आहे तो पुन्हा एकदा आज एका जोठ्यामध्ये आला आणि दाखवून दिलं की हे दोघे जेव्हा जेव्हा एकत्र आलेत तेव्हा तेव्हा काहीतरी घडलं आहे आणि चांगलंच घडलं आहे. आणि आज खरंच बकासूरची गाडी पळाली, खरंच पळाली, सुंदर अशी गाडी पळाली. परंतु बकासूरने जसं पाहिजे होतं तसं स्पीड नाही दाखवलं. तुम्ही बघितलं, वजीर हातात होता तरीही तो पुढेच होता, बकासूर थोडा मागं होता. परंतु काय असो, गटाला स्पीड कमी असलं तरी चालेल, परंतु सेमीला स्पीड जास्त पाहिजे. सेमीला गाडी आपल्याला चांगलीच पळायला पाहिजे आपल्या बकासूरची. कारण की अखंड महाराष्ट्राचा एक इच्छा आहे, महाराष्ट्राची 14 देशातील लोकांची, की आज बकासूर फायनलमध्ये राहावा, फायनलचा गुलाल त्याच्या अंगावरती पडावा. कारण की एवढं प्रेम त्याला मिळतं बकासूरला. अनेक बकासूरचे चाहते आहेत, जसे बकासूरचे विरोधक जरी असले तरी त्यांना वाटते कारण की बकासूर जरी हा फायनलमध्ये राहावा. कारण की त्यांचीसुद्धा, कारण की हो का, नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्याच्यामुळे कधी हार कधी जीत होत राहते, परंतु त्याची हार आता सहन होत नाही. त्याचं रेकॉर्ड एवढं मोठं आहे की तो अगणित त्याच्या फायनलचा 1 नंबरचा मानकरी, त्यालासुद्धा माहीत नसतील त्याच्या मालकांना की आपण तिथं 1 नंबर कुठल्या मैदानात किती मिळवले असतील. परंतु कसं होतं, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष करावा लागतो. संघर्षाचं नावच जीवन आहे आणि जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय चांगले दिवससुद्धा येत नाही. परंतु हे आपल्या माणसांचं झालं. परंतु मुख्य जनावरांचं सुद्धा बघितलं तुम्ही, तो तर देव आहे, त्यालासुद्धा संघर्ष करावा लागतो. देवच देवाची परीक्षा बघतोय. परंतु असो, आज या मुळशीच्या वजीरचं खरंच कौतुक करावं. कारण की या नंदीचं तुम्हाला मी ह्या नंदीची मुलाखत जी आहे ती मी गुरसाळे मैदानामध्ये घेतलेली आहे. जाऊन बघा, तोच वजीर आहे, कशा पद्धतीचा पळतो. त्याच्या मालकांची मुलाखत घेतलेली आहे, कशा पद्धतीनं पळतो. आणि विषय काय मित्रांनो, या नंदीचं रेकॉर्ड म्हणजे आत्ता जेवढी काय म्हणते त्याला, ही नवीन आणले तीच लावले स्टँड. जेवढी आत्ता मैदानं झालेत हिंद केसरीची, तेवढ्या आता सलग 6 मैदानामध्ये फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरलेला असा हा वजीर आहे मित्रांनो. हा वजीर आज काहीतरी करेल, सगळ्यांना अपेक्षा आहे. आणि आज तशाच पद्धतीची गाडी जी आहे ती गट पास झाला. खूप छान आहे, आनंद आहे. फक्त एकच पाऊल आपल्याला फक्त सेमीचंच आहे, तेवढंच काढू दे बस. एकदा का बकासूरच्या अंगावरती गुलाल पडला की बकासूर बघा काय कशा पद्धतीनं कमाल करतोय. आणि खरंच खूप फॅन्स लोक प्रेम करतात. खूप लोकांचं प्रेम आपल्यावरती आहे आणि खरंच असायलाच पाहिजे. का नाही असायला पाहिजे, कारण की खरंच बकासूरसाठी काही लोकांनी पायाच्या चपला घातलेल्या नाही आहेत. कोण एका टायमिंगला जेवणसुद्धा करत नाही, म्हणजे लक्ष लागत नाही कामामध्ये. ज्यावेळेस बकासूर जिंकतो ना, एक माणूस एक आनंदाने सगळीकडे हिंडतो फिरतो, एक मूडसुद्धा चांगलाच राहतो. परंतु ज्यावेळेस हारतो त्यावेळेस वेगळीच थोडंसं निगेटिव्हिटी डोक्यामध्ये घुसते. परंतु असो, ते बाजूला सारा. आज आपला बकासूर देव, आपला सगळ्या महाराष्ट्राचा लाडका गटपास झाला आहे. खूप आनंद आहे, मला सगळ्यांनाच आनंद आहे. गाडीवरती ड्रायव्हर म्हणजेच प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर, या व्यक्तीविषयी बोललं एवढं कमी आहे. काय वजीर त्यांना पळतो, बकासूर त्यांना पळतो. आणि एक हिंद केसरी सलगरी किंग म्हणून ओळखले जातात या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर. आज काहीतरी चांगलंच घडणार आहे. सगळ्यांनी आज सेमीकडे लक्ष द्या. गट पास झालेलाच आहे आपला देव बकासूर. गाडी चांगली पळाली, सुट्टी पळाली, परंतु बकासूरचं थोडं स्पीड कमी वाटलं. परंतु असो, बकासूरचं स्पीड कमी जरी वाटलं असेल तरी आपण सुद्धा समजून घेऊ शकतो की तो
गटाला कमी पळेल, सेमीला आणि फायनलला कसा पळतो माहीत आहे. परंतु असो, त्याचे स्पीडबद्दल आपण चर्चा नाही करू शकत. फक्त तुम्हाला सांगितलं मी. खूप साऱ्या शुभेच्छा वजीर, बकासूर आणि प्रशांत रेवत चिंचणेकर यांना. धन्यवाद.